न्यूज 24 मराठी, नवा भारत नवा विचार। नमस्कार, मी प्रतीक्षा। न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर चला वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे। राजश्री शाहू महाराजांच्या 102व्या स्मृती दिनानिमित्त आज सोमवारी टाउन हॉल नर्सरी बागेतील शाहू स्मृती स्थळावर शाहूप्रेमी जनतेनं अभिवादन केलंय। दिवसभर जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या शाहूप्रेमींनी अभिवादन केलंय। शाहू सलोखा मंचाच्या वतीनं 102 सेकंद शांतता पाळून महाराजांना आदरांजली वाहिली आहे। दसरा चौकातील राजश्री शाहू महाराजांच्या पुतळ्याचं अनेकांनी यावेळी दर्शन घेतलंय। छत्रपती संभाजीनगर शहराचे प्रवेशद्वार म्हणून बाबा पेट्रोल पंप चौकाची ओळख आहे। या ठिकाणी मध्यरात्री बुलेटवरून आलेल्या 3 व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून एका तरुणास लुटल्याची घटना काल घडली होती। या लूटमार करणाऱ्यांच्या 12 तासाच्या आत वेदांत नगर पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। आनंद भगवान वाघमारे, आदिनाथ गोविंदराव जोगदंड आणि अमोल भगवान डोंगरे अशी या आरोपींची नावं असून जयेश दिनकरराव पाटील यानं या विरोधात तक्रार दिली आहे। दिनांक 3च्या नाईट राऊंडला एक मुलगा जो आहे म्हणजे इथे गरुड झेप या अकॅडमीमध्ये तो शिकायला आहे आणि आर्मीची जी आहे नर्सिंगची आर्मीची एक्झाम तो द्यायला गेला होता आणि नाशिकहून तो ट्रेनने आल्यानंतर तो पायी बाबा पंपपर्यंत जाणार होता आणि तिकडून गरुड झेप अकॅडमीला जाणार होता। तर तो RTOच्या समोरून जेव्हा जात होता, RTO ऑफिसच्या समोरून, तर समोरून एक बुलेट बाईकवर 3 मुलं आले आणि त्यातल्या एकाने त्याला विचारलं की मला जे आहे तुझ्या फोनवरून फोन लावू दे म्हणून। तर त्याला लक्षात आलं की 3 पोरं जे आहेत माझ्या समोर येऊन मला इथे थांबवतात आणि हे करतात, तर त्याने त्याच्या हातात फोन दिला नाही म्हणून त्यातले मागचे जे आहेत ते दोघं उतरले। एकाने जे आहे ते ह्याच्या हाताचा फोन हिसकावून घेऊन टाकला। त्याच्यानंतर एकाने जो आहे तर त्याची बॅग उघडली, त्याच्या पाठीला जी सॅक लावलेली होती तर, आणि त्या सॅकमधून 10,000 रुपये काढून घेतले आणि एकाने त्याच्याजवळ जो चाकू होता तोपर्यंत दाखवला, ह्याने आरडाओरडा करू नये वगैरे म्हणून, आणि अशा पद्धतीने त्याला लुटलं त्यांनी आणि ते निघून गेले। मग हा पोरगा जो आहे तो खूप घाबरून गेला। त्यांच्याकडे बुलेट होती, ते सगळे म्हणजे गाडी फास्ट चालवून ते निघून गेले त्याच्यामध्ये। मग तो रात्रीला खूप घाबरला, तो लगेच पोलीस स्टेशनला आला नाही। एक सकाळी थोडासा तो आल्यानंतर मग आम्हाला ते कळालं की असं काही त्याच्यासोबत झालं वगैरे म्हणून, की लगेच आपण तपास सुरू केल्यानंतर काही फुटेज वगैरे बघण्यात आले। फुटेज बघितल्यानंतर ज्या ठिकाणी हे झालं तिथलं तर काही कॅमेऱ्यामध्ये आले नव्हते इन्सिडेंट झालेला, पण रिव्हर्स फुटेज वगैरे चेक केल्यानंतर काही ठिकाणी आम्हाला ती बुलेट्स वगैरे दिसली, त्यावरून थोडीशी काही गेस वगैरे आला आणि त्या मुलांचे चेहरे वगैरे थोडेसे लक्षात आले। या मुलाने गाडीचा नंबर पण पूर्ण व्यवस्थित बघितला नव्हता, पण नंतर ते थोडं त्याच्या लक्षात आलं, तर त्या नंबरवरून नंबर पण आपण काढला गाडीचा आणि त्याने मुलांचे शर्टाचे कलर वगैरे सांगितले होते की एकाचा थोडा पिवळसर कलरचा शर्ट होता, एकाचा व्हाईट कलरचा होता आणि एकाचा निळ्या कलरचा वगैरे शर्ट होता असा। महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना काही टेक्निकल प्रॉब्लेम झाला, तर मी माझा अर्ज दाखल केला होता। मातोश्रीच्या आदेशावरूनच हा अर्ज मी दाखल केला होता। त्यानंतर आज मातोश्रीवरून आदेश आला आणि मी हा अर्ज मागे घेतला असल्याचं स्पष्टीकरण माजी महापौर रमेश जाधव यांनी दिलंय। समोर बघा। बोला सर, माघार घेतलेली आहे तुम्ही आज, नेमकं काय फॉर्म भरण्यामागचं कारण काय होतं आणि आज तुम्ही माघार घेतलीत, काय सांगा? पक्षप्रमुखांनी सांगितल्यावरून हा उमेदवारी अर्ज दाखल केला होता। आज पक्षप्रमुखांनी दूरध्वनीवर फोन करून सांगण्यात आलं का आपण हा अर्ज आज माघार घेण्यात यावा, त्यामुळे मी आज अर्ज माघार घेतलेला आहे। सर, ते तुम्ही 2 कॅन्डिडेट आहेत, एका कॅन्डिडेटवर तुमचा विश्वास नाही का की ते शेवटपर्यंत राहणार, असं काय दिसतंय का की नाही, शेवटचा सनी येऊन ते माघार घेत एखाद्या वेळेस एखाद्या फॉर्ममध्ये मिस्टेक होऊ शकते, त्यामुळे रिस्क नको म्हणून हा उमेदवारी अर्ज आपण दाखल केलेला होता। पण सर, तुम्ही भरताना सुद्धा फॉर्ममध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून केलेला होता, त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे असा पक्षच अस्तित्वात नव्हता, त्यामुळे तुमचा हा फॉर्म अपक्ष म्हणूनच गणला गेला होता। त्या संदर्भात काय सांगा? नाही, शिवसेना उद्धव साहेब ठाकरे या पक्षाचा याआधी दरेकर यांना AB फॉर्म देण्यात आला होता, त्यामुळे जोपर्यंत AB फॉर्म त्या अर्जाला लागत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षाची गिनती ते अपक्ष म्हणूनच करतात, त्यामुळे तो अपक्ष म्हणून गिनला गेलेला आहे। ओके। बीड लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचार दौऱ्यावर असताना माजी मंत्री सुरेश नवले यांनी बीडच्या गेवराईमध्ये पत्रकार परिषद घेत भाजपच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे। पंकजा मुंडे
यांची ध्वनिफीत सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. त्यामधून पंकजा मुंडे या जातीवाद करत असून मराठासह बहुजन समाजाच्या विरुद्ध बोलताना दिसत आहेत. बजरंग सोनवणे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी एक साखर कारखान्याचे 2 साखर कारखाने तयार करून बीडमध्ये शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव देत दिलासा दिलाय. तर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी उभा केलेला वैद्यनाथ कारखाना पंकजा मुंडे यांनी बंद पाडला. अशा शब्दात माजी मंत्री सुरेश नवले यांनी भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. काय वाटतं तुम्हाला? मी याचं स्पष्टीकरण प्रारंभीच दिलेलं आहे. ओबीसी म्हणायचं, मग आपल्या जिल्ह्यामधला कुंभार आहे, आपल्या जिल्ह्यामधला सुतार आहे, आपल्या जिल्ह्यामधला नाभिक आहे, आपल्या जिल्ह्यामधला साळी आहे, कोळी आहे, यांचं काय आहे? यांना सत्तेचे किती लाभ दिले तुम्ही? मी तेच विचारतो ना की गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही सत्तेचा लाभ किती लोकांना दिला? तुमचा खासदार फंड तरी किती गावामध्ये, कुठल्या गावामध्ये तुम्ही वापरता? ओबीसी म्हणता ना, ते आमच्या इथं येतं. यांनी 10 वर्ष त्यांना खासदार फंडाची मागणी केली होती मादळमोळीसाठी. विचारा त्यांना, मादळमोळीसाठी कुठलं मंदिर होतं? तुकारामाचं मंदिर होतं. त्यासाठी मादळमोळीला यांनी 10 वर्षापासून आग्रह करतात खासदारांना. त्याला फंड दिला नाही त्यांनी, पलीकडे दिला. जोरवाडीला दिला. म्हणजे मी काय सांगितलं की आपले सगळे सोयरे आणि आपले नातेवाईक सांभाळण्याच्या पलीकडं प्रियताई मुंडे आणि प्रीतमताई मुंडे हे गेलेल्या नाहीत. ती वस्तुस्थिती आहे. आणि हे जर खोटं असेल तर मी माझे सगळे शब्द परत घ्यायला तयार. काठोडा या ठिकाणी प्रीतमताई मुंडे यांच्या फंडासाठी 2 पत्र दिले होते, एक ओबीसीला एक मराठाला. त्यामध्ये हाणामारी झाली. म्हणजे ओबीसी आणि मराठा वाद निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी 2 पत्र दिले ना. काय वाटतं? आता याच्यावरूनच सिद्ध होतंय मी जे सांगतोय की मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये दरी निर्माण व्हावी. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये 3ऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचं चित्र दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, फॉर्म, व्हीव्हीपॅट, कोरे नमुने दिलेले साहित्य कर्मचाऱ्यांनी पूर्णपणे तपासणी करून आता हे कर्मचारी नेमून दिलेल्या केंद्रावरती घेऊन जाणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. जालना शहरातील अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी जालना लोकसभा मतदारसंघातील हजारो शिवसैनिकांनी उपस्थिती लावत दानवे आणि खोतकर यांच्या भेटीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी जालना मतदारसंघातील महिला शिवसैनिक व तरुण शिवसैनिक हे मोठ्या संख्येनं खोतकर यांच्या निवासस्थानी आले होते. यावेळी या सर्व नाराज शिवसैनिकांच्या भावना खोतकर यांनी समजून घेत त्यांची नाराजी दूर केली आहे. कारण जालना लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व आता महायुतीचे उमेदवार असलेले रावसाहेब दानवे यांचं मोठं वजन आहे आणि या वजनाचा फायदा घेऊन भाजपचे काही कार्यकर्ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार करत असतात असा आरोप शिवसैनिक करत होते. हे सर्व रुसवे फुगवे आता दूर झालेत आणि आता आपल्याला एका ताकदीनं उभं राहून दानवे यांना 6व्यांदा पुन्हा निवडून द्यायचं, त्यासाठी सर्वांनी कामाला लागा, अशा सूचना या बैठकीत माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिल्यात. भाऊ, काल दानवे आले होते आपल्याला भेटीला, त्यानंतरची काय प्रक्रिया आहे? नाही, त्यानंतर मी गोलापांगरीच्या सभेला गेलो. माननीय मुख्यमंत्री महोदयाचा फोन आला होता मला, शिवसैनिकांची बैठक तातडीनं घेऊन टाका, एक मेळावा घेऊन टाका शिवसैनिकांचा. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आज शिवसैनिकांचा मेळावा या ठिकाणी उद्याच्या सभेसाठी पूर्वतयारीसाठी हा मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये शिवसैनिकाच्या प्रचंड तीव्र अशा प्रकारच्या भावना होत्या. त्या सर्वांच्या भावना ऐकून घेतल्या आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. झालेत कशा? अर्थात झालेलेच. उद्या काय मेळावा आहेत का? हो, मग काय प्रश्नच नाही. मेळाव्यामध्ये काय दिशा ठरणार काही? नाही, आजचा दिवस उजाडल्याशिवाय उद्याचा दिवस जात नाही ना. आजचा दिवस याचा अर्थ नाराज? नाही, नाराजी नाही, संपली नाराजी. नाशिक लोकसभेमध्ये भाजपचे इच्छुक उमेदवार अनिल जाधव यांची माघार. अनिल जाधव हे भाजपचे नाशिकचे पदाधिकारी असून त्यांनी नाशिकमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि प्रचाराला सुरुवात देखील केली होती. मात्र त्यांनी ऐन वेळेवर खासदार हेमंत गोडसे यांच्यासोबत धावपळ करत आज अर्ज माघारी घेऊन हेमंत गोडसे यांना जाहीर पाठिंबा दिला. अनिल जाधव यांच्या बाबतीत चर्चा होती की हा अर्ज भाजपच्या वतीनं भरण्यात आला, कारण अनिल जाधव हे भाजपला उमेदवारी मागत होते. त्यामुळे आता मतदानाची विभागणी होईल म्हणून खासदार गोडसे यांनी तातडीनं अनिल जाधव यांना संपर्क साधत ही माघारी घ्यायला भाग पाडलंय. खरं तर अनिल जाधव हे भाजपचे पदाधिकारी आहेत. अतिशय उत्कृष्ट असं काम, सामाजिक काम त्यांचं आहे. निश्चितच त्यांनी देखील प्रयत्न केला होता, परंतु महायुतीचा धर्म त्यांनी पाळला.
त्याबद्दल त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि मला असं वाटतं का नाशिक लोकसभेमध्ये महायुतीची ताकद म्हणजे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि RPI अशा पाचही पक्षाची मिळून खूप मोठी ताकद नाशिक शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपला महायुतीचा विजय या ठिकाणी निश्चित लाखोंच्या फरकाने या ठिकाणी होईल. आता 2 महिन्यांपूर्वी अर्ज केला होता, तो माघार घेतली, काय नेमकं कारण आणि कुणाचे काय आदेश? बघा, या महायुतीमध्ये आम्हाला अबकी बार 400 पार करायचं आहे आणि महायुतीचा हे तिकीट शिवसेनेच्या आमच्या आप्पांना दिलेलं आहे आणि सर्वांनी मिळून ताकद लावून आप्पांना आम्ही सगळ्यांनी निवडून आणावं असं आमच्या ज्येष्ठ नेत्यांपासून आम्हाला सूचना होत्या आणि आम्ही ते पालनच करतो. शिस्तप्रिय आहोत आम्ही. देवेंद्रजींचा मेसेज आहे की आपण यावेळेस 400 पार करायचं आहे आणि आमचे 3 आमदार, कारण ते इथे आहेतच, आणि 3 आमदार शहराचे आमचे प्रतिनिधी सगळ्यांनी, भारतीय जनता पार्टीने सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला आप्पांच्या मागं ताकदीने उभं राहायचं आहे आणि महायुतीचा खासदार आपल्याला दिल्लीत पाठवायचा. ओके, हे बघा हा पक्षाचा विषय असतो, पक्ष नेतृत्व ठरवत असतं. हा आम्ही पक्षशिस्तीचे लोक आहोत, पक्ष ठरवेन पुढे काय करायचं. नाही, शब्द असा नाही, आमचे आदेश असतात. शब्दाची गरज नाही आम्हाला, आदेश आम्ही पाळतो. आमचे देवेंद्रजी जे उच्च नेते आहेत त्यांनी सांगितलं, बावनकुळे साहेबांनी सांगितलं आणि आमचे सगळे 3 आमदार आहेत, आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी सांगितलं आणि आप्पांची आमची विनंती होती आणि आम्ही सगळ्यांनी मिळून लासलगाव सह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख 15 बाजार समित्यांमधील व्यापारी व माथाडी कामगारांमध्ये लेवी प्रश्नी वाद सुरू असल्यानं कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव मुख्य आवारापेक्षाही उपबाजार असलेले विंचूर येथे एप्रिल महिन्यामध्ये कांद्याची आवक 80% झाली आहे. उपबाजार विंचूर येथे कांद्याची 3,40,242 क्विंटलची आवक झाली, तर लासलगाव मुख्य आवार येथे जुने व्यापारी लिलावत नसल्यानं 79,868 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. मागील महिन्याच्या 1 एप्रिलपासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समितीमध्ये कामगारांच्या लेव्ही आणि व्यापाऱ्यांमध्ये या ठिकाणी मतभिन्नता झाल्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्हा या ठिकाणी बंद करण्यात आलेला होता. तथापि लासलगावच्याच उपबाजार विंचूर ह्या ठिकाणी आम्ही बाजार समितीतील व्यापाऱ्यांची आम्ही बैठक घेऊन त्यांना लेव्ही संदर्भामध्ये त्यांचा जो काही गैरसमज होता तो समज दूर करून आम्ही पूर्वीप्रमाणेच लिलाव आम्ही या ठिकाणी विंचूर उपबाजारमध्ये सुरू करण्यात आले. मागील महिन्याच्या जी आकडेवारी बघता कांद्याची जवळजवळ 3,40,000 क्विंटलची त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी माल आणलेला होता. त्याचा परिपूर्ण असा लिलाव या ठिकाणी करण्यात आला. त्याचप्रमाणे धान्याचासुद्धा लिलाव या ठिकाणी करण्यात येऊन धान्यसुद्धा जवळजवळ 70,000 क्विंटल त्या ठिकाणी आवक आलेली होती आणि कोणत्याही प्रकारचा वाद त्या ठिकाणी निर्माण न होतात हे दोन्ही म्हणजे कांदा आणि धान्य विंचूर या ठिकाणी लिलाव काढण्यात आली. त्याचप्रमाणे विंचूर या ठिकाणीसुद्धा नवीन व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी काम करण्यास नकार दिल्यामुळे काही नवीन व्यापारी त्या ठिकाणी आणून त्या ठिकाणीसुद्धा 80,000 क्विंटल माल त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आणला होता. त्याचाही लिलाव किंवा बाजार समितीच्या माध्यमातून करण्यात आला. परंतु धान्य मार्केट त्या ठिकाणी लासलगावचं बंद होतं आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कोर्टात लेवीचा प्रश्न कोर्टात असल्यामुळे त्या ठिकाणी कुणीही निर्णय घ्यायला शासन स्तरावर आज तयार नाहीत. परंतु आम्ही त्या ठिकाणी आपल्या व्यापाऱ्यांची समजूत काढून त्यांना त्या ठिकाणी समजून सांगून आम्ही विंचूर उपबाजारावर आम्ही लिलाव पूर्व सुरू केलेले आहेत. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा देण्यात आला. कांद्याला भाव मिळेल या आशेनं येवल्यातील शेतकरी गायकवाड यांनी 1 एकर क्षेत्रामध्ये उन्हाळ कांद्याचं पीक घेतलं. मात्र त्यावेळी कांदा विक्रीस आला त्यावेळेस कांदा व्यापारी व माथाडी कामगारांमधील संघर्षामुळे बाजार समिती बंद होत्या. गेल्या महिनाभर बाजार समिती बंद, त्यात उन्हाचा तडाखा, यामुळे साठवलेला कांदा हा खराब झाला असल्यानं आता केलेला खर्च देखील निघणं हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मुश्किल झालंय. तरी कांदा व्यापारी व माथाडी कामगार संघर्ष व वाढती उष्णता यामुळे साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब असल्याने परत एकदा बळीराजा संकटात सापडलाय. उन्हाळा कांदा 1 एकर लावलेला होता. परिस्थिती वातावरण आणि पाऊस कमी असल्यामुळे 1 एकर क्षेत्र लावलं. सुरुवातीला प्लॉट खूप सुंदर बसलेला होता.
मध्ये जे वातावरण खराब झालं, करपे वगैरे आला, प्लॉट थोडासा खराब होऊन गेला आणि टेम्परेचरही खूप वाढून गेलं. त्यामुळं मला ते 1 एकरामध्ये फक्त 55 ते 60 क्विंटलच माल निघाला अशी परिस्थिती. एवढा माल मी काढला. तो माल काढण्यासाठी मी साधारण मार्चमध्ये शेवट 25 मार्चच्या आसपास सुरुवात केली. माझा विचार असा होता की मी 25 मार्चला माल काढल, 4-6 दिवसानंतर मार्केट चालू होईल तर मी तो लगेच मार्केटला विकून टाकल. परंतु व्यापाऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे काय त्यांच्या अंतर्गत वाद होते, त्यांच्या वादामध्ये मार्केट बंद राहिलं. माझ्यासारखे छोटे शेतकरी त्यात अडकले गेले. त्यांना जर मालही विकता येईना आणि आर्थिक काही नियोजनही करता येईना. मग मी आपलं जसं हात विक्रीवर जेवढे विकता येईल ते विकले. पण बाकीचा माल माझा जो आहे तो उन्हात महिनाभर पडून राहिला. माझ्याकडे सावलीची आहे परिस्थिती, परंतु मी ह्या अपेक्षेने होतो का मार्केट 4-8 दिवसात चालू होईल, 8 दिवसात संप मिळेल. परंतु यांचा संप महिनाभर चालला. त्यामुळं मला एवढ्या टेम्परेचरमुळं माझा माल पण खराब व्हायला लागला. आज परिस्थिती अशी आहे का 60 क्विंटलमध्ये मी 4-5 क्विंटल हातखाला विकला असेल आणि साधारण 20-25% माल अक्षरशः चढून गेलेला आहे. आमच्या मूळ शिवसेनेचा उल्लेख संजय राऊत यांनी शिवसेना फडणवीस गांडू सेना असा केलाय, त्याचा मी निषेध करतो. संजय राऊत, तुमच्या शिवसेनेचा उल्लेख शिवसेना गांधी पवार आंडू पांडू सेना असा केला तर चालेल का, असा सवाल शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांनी केलाय. निवडणुकीच्या या काळात गुजराती मराठी हा जो काही नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात त्याने तुम्हाला काहीही मिळणार नाही, कारण या मुंबईची जनता तुम्हाला ओळखू शकलेली नाही. तुम्ही हार ही निश्चित आहे. या महाराष्ट्राची जनता, या देशाची जनता विकासाला साथ देणार आहे, अशी जोरदार टीका शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांनी केली आहे. शिवसेना हे नाव सुप्रीम कोर्टाने आणि इलेक्शन कमिशनने आमच्या शिवसेनेला बहाल केलं. कोर्टामध्ये लढाई लढली गेली आणि निकाल आमच्या बाजूने लागला. परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही जी काही शिवसेना आहे, या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हा व्यक्ती आमच्या शिवसेनेला शिवसेना फडणवीस गांडू शिवसेना असा उल्लेख करत आहे. कोणी दिला तुला हा अधिकार राऊतजी? तुमच्या शिवसेनेला जे अतिशय उत्तम नाव आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, या शिवसेनेचा उल्लेख जर कुणी शिवसेना आंडू पांडू गट असा केला तर ते शिवसैनिकांना आवडेल का? तुमच्या नेत्यांना तरी आवडेल का? किंवा तुम्हाला तरी आवडेल का? मग तुम्ही दुसऱ्याचा उल्लेख असा का करत आहात? कोणी दिला तुम्हाला हा अधिकार? तुमच्या जिभेला जर आड नसेल तर तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा. आणि निवडणुकीच्या या काळामध्ये आपण गुजराती मराठी हा जो काही नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात त्याने तुम्हाला काही हासिल होणार नाही. कारण या मुंबईची जनता ओळखून चुकलेली, तुम्हाला खास करून तुम्हाला आणि तुमच्या जिभेला नको नको ते तुम्ही बोलत असतात. त्याच्यामुळे जनतेचं काही जनता खुश होत नसते, पत्रकार मात्र खुश होत असतात. कारण त्यांचं तेवढ्या वेळापुरतं मनोरंजन होतं. ते दिवसभर बिचारे थकून भागून आलेले असतात आणि तुमच्या पत्रकार परिषदेत येतात तेव्हा त्यांचं चांगलं मनोरंजन होतं तुमच्या बोलण्यामुळे. तेव्हा आपण ओळखा, वेळीच ओळखा. तुमची हार ही निश्चितच आहे. या महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता, या देशाची जनता विकासाला साथ देणार आहे. या मुंबईमध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये जे मोठे मोठे प्रोजेक्ट झाले, जे विकासाची आणि प्रगतीची कामं झाली, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि पंतप्रधान देशाचे आदरणीय मोदी साहेब यांच्या विकासाला साथ देणार आहे. तुमच्या वायफळ गप्पा गोष्टींना नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी हायवे तसेच शहरातील अनेक रस्त्यांवर ये जा करणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे. धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या नगाव बारी जवळ देखील एक स्थिर पथक तैनात करण्यात आलंय. या पथकाकडून धुळे शहरातून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक गाड्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अभिनव गोयल यांनी दिलेल्या सूचनानुसार लोकसभा निवडणुकीमध्ये पैशांची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात होणार असून याला आळा घालण्यात यावा याकरिता जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी करून शहरात येणाऱ्या व शहराबाहेर जाणाऱ्या प्रत्येक गाड्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. काल लोकसभा 2024 निवडणुकीच्या अनुषंगाने स्थिर सर्व्हेलन्स टीम SST पथक नगावबारी येथे असलेल्या टीमने एक खरगोन ते शिर्डी अशी जाणारी बस चेकिंग केली. त्या बसमध्ये त्यांना गांजा सदृश्य पदार्थाचा वास आला पोलीस टीमला आणि त्या आधारे एका इसमाची झडती घेण्यात आली. त्या झडतीमध्ये आम्हाला 1 किलो 880 ग्रॅम इतका
कोरडा गांजा हा NDPSच्या अंतर्गत येणारा मुद्देमाल मिळून आलेला आहे. त्याच्यामध्ये एक आरोपी अटक केलेला आहे. तर या गुन्ह्याचा तपास अजून चालू आहे, परंतु स्थिर सर्वेलन्स टीमला चांगलं यश मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये शाखा अभियंता श्री बोरसे, त्याच्यानंतर पोलीस अंमलदार SC साळुंके, महाजन आणि शिंदे असे होते. आणि या कारवाईसाठी आमच्या पोलीस स्टेशनचे PSI इंदवे, PSI वसावे, PSI तळेकर आणि इतर सर्व टीम यांनी चांगली मेहनत घेऊन सदर गुन्ह्याची पूर्ण कारवाई केलेली आहे. आता सध्या एक आरोपी अटकेत आहे. या गुन्ह्यात अजूनही इतर आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे आणि तपास चालू आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे. उमेदवार निवडण्यासाठी प्रचार दौरे सुरू आहेत. महायुतीमध्ये घटक पक्षांचे पदाधिकाऱ्यांची काही अंतर्गत नाराजीमुळे काही ठिकाणी प्रचारामध्ये सहभागी होण्यासाठी नेत्यांचे आदेशाची वाट पाहत होते. रावेर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारामध्ये अनेक ठिकाणांपासून आणि दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी दिसत नव्हते, परंतु काल झालेल्या चोपडा शहरातील भव्य रॅलीमध्ये पदाधिकारी सहभागी झाले होते. आज आमदार लता सोनावणे, माजी आमदार चंद्रकांत सोनावणे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील यांच्या उपस्थितीत बोथरा मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनावणे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. घेत असतो, पण लोकसभेचं इलेक्शन आहे आणि महायुतीचे उमेदवार रक्षाताई खडसे यांना सर्व कार्यकर्त्यांनी मतदान करावं कमळा चिन्हासमोर, यासाठी ती बैठक होती. या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या गेल्या की मतदान कसं काढायचं, घरापासून सुरुवात करायची आणि मतदान काढून घ्यायचं. या सूचना देण्यासाठी आज शिवदूत, शाखा प्रमुख आणि शिवसेनेचे मेन कार्यकर्त्यांची आम्ही बैठक लावलेली होती. साहेब, या बैठकीमध्ये बरेच जे पदाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे, त्या संदर्भात काय सांगता? त्या कार्यकर्त्यांना तुमच्या समोरच मी सांगितलं की भांड्याला भांडं लागतं घरातलं तर, आणि हे घरातलं भांडण आहे. कार्यकर्त्याला वाटतं की मलाही मान सन्मान दिला गेला पाहिजे. चुकून कुठं राहिले असेल तर मी त्यांची समजूत काढेन. आणि आमचे कार्यकर्ते तसे नाही, ते आदेशावर चालणारे कार्यकर्ते असतात. शिवसैनिक म्हटल्यानंतर तो जसं मिलिटरीचं असतं की आदेश म्हणजे आदेश, तसं शिवसैनिकांचं आहे. आणि तोपर्यंत शिवसैनिकांचं विशेष करून ते आहे की त्या आदेश दिल्यानंतर त्या आदेशाचं पालन कुठल्याही परिस्थितीत आमचे शिवसैनिक करतात. साहेब, आपण बातम्यामध्ये सांगितलं की स्थानिक भाजपवर विश्वास वरती जे नेते आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून कामाला लागा, या संदर्भात हे आमचं काय असतं, आम्ही जे असतं ते रोखठोक बोलणार आहोत. आज देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब ज्या पद्धतीने काम करत आहेत, आज ही देशाची निवडणूक आहे, ग्रामपंचायतची किंवा इथल्या कॉपरेटिव्हची निवडणूक नाही. आणि इथले जे स्थानिक नेते, माझ्यापेक्षा तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की इथले भाजपचे स्थानिक नेते काय करतात म्हणून. ही निवडणूक वरची आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे हे इलेक्शन होते. आदरणीय आमचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, आदरणीय गिरीश भाऊ महाजन, आदरणीय अनिल दादा हे जिल्ह्याचं नेतृत्व करतात. जिल्ह्याची सर्व जबाबदारी त्यांच्याकडे. आणि सारे आमदार लता सोनवणे या तालुक्यामध्ये प्रत्येकाला सांगताय की कुठल्याही परिस्थितीत आपल्याला भाजपच्या ही सीट जास्तीत जास्त मतांनी निवडून आणायची आहे, म्हणून आपले प्रयत्न आहेत. आणि ते कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शंका राहू नये म्हणून आज ही बैठक घेण्यात आली. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज 24 मराठी. लोकसभेचा वाजला बिगुल, सुरू झाली निवडणुकीची तयारी. कुणाचं पारडं भरणार भारी, जनतेचा कौल कुणाकडं? कोण मारणार बाजी? लोकसभेचा रणसंग्राम.